मी मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. जपेत गणपती स्तोत्रम षड्भिमासे फलम लभेत. संवत्सरेण सिद्धीं च लभते नात्र संचय. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करेन. मित्रांनो, आज संकष्ट चतुर्थी आहे. मंगळवार दिनांक 25 जून 2024. अंगारक योग आलेला आहे. शके 1946. क्रोधी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतू, ज्येष्ठ मास, कृष्ण पक्ष. मित्रांनो, मुंबई विभागात चंद्रोदय रात्री 10:28 आहे. मित्रांनो, एक महत्वाची सूचना आपल्यासाठी. कोणत्याही प्रकारचे अशोचाप जर आपल्या कुटुंबात आले असेल तर श्री गणेश दर्शन खरीदारी कुठेही घेऊ नका. केवळ चंद्रोदयापर्यंत उपवास करा. दिवसभर श्री गणेश मंत्राचा जप माळेविना करा, जेणेकरून आपली सेवा गणेशाच्या चरणी कंटिन्यू राहील. मित्रांनो, संकष्ट चतुर्थीची सुरुवात काल रात्री 1:25 सुरू झाली. आपल्या घरच्या देवघरात श्री गणेशाचा केवळ फोटो असेल किंवा गणेश मूर्ती नियमबाह्य असेल, लहान मोठी, वा श्री गणेश मूर्तीवर विधिवत गणपती यात्रा विशेषाचा अभिषेक होत नसेल, किंवा अशा मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा आपल्याकडून झालेली नसेल, किंवा आपण विधिवत जानवेजोड धारण केले नसेल, तर कृपया आपण निदान संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अशा गणेशाची सेवा न करता, जी रेग्युलर आहे ती आपण करणारच आहात, पण त्यापेक्षाही जास्त आपल्याला पुण्य आपल्या नावे जमा करायचे असेल तर आपल्या जवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन आज दिवसभरात चंद्रोदयापर्यंत केव्हाही आपण घेऊ शकता. फक्त सोबत जाताना आपल्या सोबत पूजा साहित्य घेऊन जाणे, जमेल तेवढे. यात तिळतिळाची बाटली सांगितलेली आहे, कारण ती अनेक दिवस पुरू शकते. गायतूप अनेक दिवस पुरू शकते. कापसाच्या मोठ्या वाती खराब होत नाही, पुरतात त्या. ओला धूप पुरतो. श्रीफळ फुलांचा हार हे त्या दिवसाचे पुरतेच मर्यादित आहे. गोड ऋतुफळे त्या दिवसाचेच मर्यादित. 21 मोदक, 21 दुर्वांची जोडी, हे सर्व शेवटी निर्मालाच जाणार आहे. पण शेवटी आपल्याला घेऊन जाणे शक्य असेल तर घेऊन जा. अन्यथा या पूजा साहित्यांच्या बदल्यात आपल्याला मंदिरातल्या दानपेटीत काहीतरी योग्य अशी रक्कम टाकायची न विसरता. फुकटमध्ये आपल्याला दर्शन घ्यायचे नाही. मंदिरात श्री गणेश मूर्तीचे पंचोपचार पूजा भक्तांच्या गर्दीमुळे स्वतःला जमत असल्यास करा, किंवा नुसतेच मनोभाव गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन सोबत आणलेले पूजा साहित्य बाप्पाला अर्पण करा, किंवा तिथल्या पुजाऱ्याच्या हवाली करा. श्री गणेशाला एक प्रदक्षिणा घाला. श्रद्धाभावाने तीर्थप्रसाद घ्या. श्री गणेश भक्तांना देण्यासारखा काही प्रसाद असेल, आपण आणलेला असेल, तर तोही भक्तांमध्ये वाटप करा. आणि यानंतर महत्वाचे म्हणजे जागा असेल त्या ठिकाणी आपण खाली आसन टाकून बसा, या रुमाल टाकून तरी बसा. श्री गणेश स्तोत्राचा पाठ करा. श्री गणेश मंत्र जप माळेविना 10 मिनिटे करा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. किंवा 5 मिनिटे ओम गण गणपते नमः हा मंत्र जप करा माळेविना. आणि शेवटी मंदिराबाहेर पडताना परत एकदा बाप्पाचे दर्शन प्रेम भावाने घ्या. पूजेत काही चुकबुल झाली असेल तर क्षमा याचना करा आणि मंदिराबाहेर या. अशा प्रकारे श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थी निमित्त मंदिरात विधिवत दर्शन घ्या गणेश मूर्तीचे.
आपण श्री गणेश बाप्पाला काही मागू नका. त्याला सर्व काही कळते. तो आपणाला सर्व काही देणार आहे. पण नाही दिले तरी बाप्पावर रागवू नका. माया कमी करू नका. आपल्या नशिबाला मात्र दोष देण्यासारखंच नाही. आणि आपले क्रियमान कर्म सुद्धा. कारण आपणच असतो आपल्या जीवनाची सेवा. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा मंदिरातील श्री गणेशाची सेवा संकष्ट चतुर्थी निमित्त हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवाराशी शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा, शिवकल्याण. हरि ओम. महादेव.